शेतकरी बांधवांनो, शेतीमध्ये आपण शेती करत असताना काही निर्णय जे आहेत ते व्यवस्थितरित्या अभ्यास करून आपण घेणं गरजेचं आहे. हा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा, तर आपल्याला कृषी विद्यापीठाच्या डायऱ्या आहेत, त्यानंतर जे आहे ते शासनाचे सुद्धा असे काही महाविस्तार AI सारखे काही ॲप्लिकेशन आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत, जे प्रॉपर योग्य माहिती आपल्याला देतात. आता हा जो काही प्लॉट पाहताय, तर मागच्या म्हणजे ह्याची लागवड जी आहे ते टोकन पद्धतीनं झालेली आहे आणि 8 जून 2026 रोजी लागवड झाली आहे. बघा, हे प्लॉट आम्ही सतत बघायचो, जाता येता सतत पिवळा दिसायचा. त्यावेळेस ढगाळ वातावरण आणि पावसाचं थोडंसं ही होती, त्याच्यामुळं हे असं आहे वाटलं. पण आज थोडंसं थांबून जरा बघितला हा प्लॉट, तर पूर्ण प्लॉट जो आहे तो सोयाबीनचा नष्ट झालेला आहे. नष्ट ह्याच्यासाठी की बघा, आधी हा प्लॉट पिवळा पडतो. पिवळा प्लॉट पडल्याच्या नंतर हे असे विटकरी रंगाचे स्पॉट्स जे आहे ते ह्याच्यामध्ये येतात. नंतर ते विटकरी रंगाचे स्पॉट्स एकदम जवळजवळ जुळवणी होती आणि नंतर हा जो काही एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रादुर्भाव होतो. आणि हा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर हे पानं जे आहेत ते असे गळायला चालू होतात किंवा हे भाग जो आहे तो निघून पडायला चालू होतो. आणि हे सगळ्या टारगळ्या झाल्यासारखे जे आहे ते पानं होतात आणि संपूर्ण प्लॉट नष्ट होऊन जातो. प्रमुख कारण काय आहे ह्याचं, तर या ठिकाणी मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असल्या कारणानं सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता या ठिकाणी निर्माण होते. मग त्याच्यामध्ये प्रमुख जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर ते आपण जर बघितलं, हे सगळं इथं बघा, तर हे निरीक्षण जे जर आपण बघितले, तर हे लोह आणि फेरसची कमतरता निर्माण झाल्यामुळं हे झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र ग्रेड 2चं सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा झिंक सल्फेट, फेरस सल्फेट त्या ठिकाणी खताच्या माध्यमातून, फवारणीच्या माध्यमातून देणं गरजेचं असतं. मात्र काही ठिकाणी जे आहे ते आता आपल्याला माहिती आहे की कृषी सेवा केंद्र चालक हे म्हणजे सगळेच BSc ॲग्री झालेले किंवा त्यातले तज्ज्ञ नसतात. आता काही BSc ॲग्री झालेले जरी नसले तरी किमान ते वाचन किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते तरबेज झाले असतात. पण काही ठिकाणी शेतकऱ्याला असे जे काही म्हणजे चुकीचं सुद्धा गाईड जे आहे ते ह्या कृषी सेवा केंद्र चालकाकडून होत आहे. तर आता इथं आम्ही माहिती घेतली, तर ह्याला बायोझाईमचा एक पहिला स्प्रे म्हणजे PGRचा स्प्रे आणि दुसरा स्प्रे आता ह्याने आणखीन परत हे नीट झालं नाही, पिवळसरपणा गेला नाही म्हणून आता हे सोयाबीनचे पहिलेच इथले हे शेतकरी, कारण की इथं ह्याच्या आधी सतत कापूस घेण्यात येत होता आणि म्हणून मग आता त्या परत दुकानदारानं त्यांना सिलिकॉन दिलेलं आहे. मुळात त्या सिलिकॉनचा आणि ह्या पिवळसरपणाचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे हा नाही आहे. तर ती पण आपण थोडीशी चर्चा करू. आता तुम्ही हे जे काही फवारणी ह्याच्या आधी केलेली आहे, तर पहिली फवारणी त्यांनी काय सांगितली तुम्हाला? पहिली फवारणी काय केली तुम्ही? इथं बायोझाईमची सांगितली ना. बायोझाईम म्हणजे हे फक्त ग्रीनरी आणण्यासाठी काम करतं, एक समुद्री शेवाळ आहे त्याचा, आणि ह्याचा काही संबंध येत नाही पिवळसरपणाचा. दुसरा विषय, आता तुम्हाला काय दिलं आणखीन त्यांनी आत्ताच्या ह्या फवारणीला? सिलिकॉन दिलेलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे अशा पद्धतीचं म्हणजे शेवटी नुकसान आपलं होणार आहे. दुकानदाराचं काय, त्याचं समजा त्याचं विक्रायचं काम त्यानं केलेलं असतं. आपण बाकीचे कोणाचे मापं काढणं हा उद्देश नाही, परंतु शेतकऱ्यांनी आता स्वतःच थोडंसं शहाणं बनणं गरजेचं आहे. आपलं पीक आहे, आपलं नुकसान व्हायलेलं आहे, तर त्याची काळजीसुद्धा आपणच घेतली पाहिजे. कारण की आता ह्याच्या 2 आधीच्या ज्या फवारण्या किंवा आत्ता जी काही ह्यांनी औषध आणून ठेवलं आहे ते सुद्धा ह्याच्यासाठी कामाचं नाही आहे. शेवटी आता इथं आपण आलो आणि पाहिलं आणि त्याच्या आधारे मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर आता पण ह्याला फार वेळ झाला, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आता हा प्लॉट कसा रिकवर होणार हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामुळं योग्य वेळेत सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की चुनखडीच्या रानामध्ये आपण हा जो पिवळसरपणा येतो तो सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे येतो. तर त्या गोष्टी लक्षात घेऊन पहिल्यापासून आपण खतासोबतच व्यवस्थापन केलं. जसं की जी काय आता जसं ह्यांनी DAP वापरलं, तर त्या DAP सोबत 10 किलोची एक बॅग जी आहे ते महाराष्ट्र ग्रेड 1ची टाकायला पाहिजे होती, 10 किलोची एकरी. आता ते वेळ निघून गेली. आता फवारणी करायची तर ह्यांनी पहिली जी फवारणी बायोझाईमची केली त्याच्याऐवजी जर महाराष्ट्र ग्रेड 2चं सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं बी घ्या, मग तुम्ही
BASF कंपनीचं लिबरल येतं आहे. हार्डली आपल्याला 1.5 ते 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे. स्वस्तातलं पाहिजे असेल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काही शेतकऱ्यांची जी काही एक ऑर्गनायझेशन आहे किंवा संस्था आहे, त्यांचं स्वस्तात बेस्ट आहे, चांगलं रिझल्ट आहेत त्याचे शेतकरी सांगतात, तर ते आपण घेऊ शकतो. लिक्विड फॉर्म्युलेशन आहे 2 ते 3 मिली प्रति 1 लिटर पाणी, ती सुद्धा उत्कृष्ट रिझल्ट देत आहे. ते नसेल घ्यायचं आपल्याला पूर्वा कंपनीचं जे आहे ते चिलमिक्स कॉम्बी येतं आहे 1.5 ते 2 ग्राम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण ते घेऊ शकतो. इवन तुमच्याकडे ठिबक जर असलं तर ठिबकच्या माध्यमातून सुद्धा आपण जे आहे ते मिलांज नावानं जे महाराष्ट्र ग्रेड 1चं वॉटर सोल्युबल जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 येतं आहे, ते आपण ठिबक वॉटर जमिनीतून सोडू शकलो असतो. तर एवढे मोठे सगळे पर्याय आहेत आणि त्या योग्य पर्यायाचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे, तरच आपलं जे आहे ते नुकसान या ठिकाणी टळलं असतं. अन्यथा बघा आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इतकं मोठं जे काही झालेलं नुकसान आहे किंवा हे जे पूर्ण हे आहे तर ते कसं काय भरून निघणार, एवढा मोठा स्ट्रेस. आज जर सोयाबीन इतर कम्पॅरेटिव्ह जर आपण बघितलं तर उत्कृष्ट सोयाबीनची वाढ बाकीच्या ठिकाणी जे आहे ते ज्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन चांगलं झालं त्या ठिकाणी झाल्या, पण इथं जर म्हटलं तर हा सगळा प्लॉट जो आहे तो पूर्णपणे आता म्हणजे अक्षरशः मोडकळीस आल्यासारखा जो आहे तो दिसतोय. तर हे आपल्या पण काही चुका आहेत, आपण स्वतः थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासूनच शेती जी आहे ते आपण केली पाहिजे. बाहेर जे काही म्हणजे कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा थोडंसं वैयक्तिक म्हणजे हातचा ठेवून जे काही मार्गदर्शक करणारे आहेत तर त्यांच्यावर आपण कितपत निर्भर राहणं योग्य आहे का, हेचा थोडासा विचार आपण करावा.